सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। मी पॅन्थर संकेत जाधव सर्वप्रथम या चिखलीतील स्थानिक प्रशासनाचा नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। अरे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आम्हाला ही वागणूक दिली जात आहे। अजूनही आमचं स्वातंत्र्य हिरावून इथल्या नगरपालिकेने घेतलेलं आहे। आमच्या मागासवर्गीय दलित स्मशानभूमीचं यांनी काय केलेलं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं। आमच्या बौद्ध स्मशानभूमीची ही हाल, असे हाल का केलेत आमचे तुम्ही? आमचे मतदान इथल्या स्थानिक नेत्यांना चालतात, इलेक्शन आलं की आमच्या दारात ते येतात, पण आमच्या या स्मशानभूमीचे हाल त्याला बघवले जात नाही। आला काय एखादा कोणी स्थानिक? अरे वर्षानुवर्ष अशी ही आमची पडलेली स्मशानभूमी, आमच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही केलं। अरे इतरांच्या स्मशानभूम्या तुम्ही जाऊन पहा आणि आमची एक स्मशानभूमी पहा, त्यात दुमत नाही, पण आमचा असा दुजा भाव का? अरे आम्हीही माणसं आहोत, मग आमच्यासोबत अशी हीन वागणूक का? लाज वाटायला पाहिजेत मुख्य अधिकारी सीओ तुम्हाला। असे हाल केलेत। अरे आम्ही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही दलित म्हणून जन्माला आलो, हे आमची चूक आहे का? हे हाल तुम्ही सगळे पाहिलेत आमच्या मागासवर्गीय दलित स्मशानभूमीचे, बौद्ध स्मशानभूमीचे। कुठे गेला आमचा निधी? कुठे आमचा निधी? कुठे आहे? या जिथं सरण ठेवतात त्या ठिकाणी कंपार्ट नाहीये, सुरक्षा रक्षक नाहीये, इथं स्वच्छ पिण्याचं पाणी सुद्धा नाहीये। म्हणजे आम्ही अजूनही माणसं नाही का? म्हणजे तुम्ही अजूनही आम्हाला माणसाचा दर्जा दिला नाही का? कोणाच्या घशात गेला आमचा निधी? जर एक्सपोज करायला लागलो ना तर सगळे एक्सपोज करील। आमच्या समग्र समाज बांधवांची तीव्र भावना आहेत, समाज बांधवांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। तात्काळ आमच्या नगरपालिका प्रशासनाला आमचं मागणं आहे, आमचं आव्हान आहे की इथल्या आमच्या स्मशानभूमीचा लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत सौंदर्यीकरण झालं पाहिजे। कामाला सुरुवात झाली पाहिजे। इथं कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक पाहिजे। खांबे आहेत तर खांब्यावर लाईट नाहीत, झाडं झुडपं वाढलेले बघितले तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून। या निबरगट्टा प्रशासनाला आमचा जाब आहे की तात्काळ आमच्या स्मशानभूमीचं काम चालू करा, अन्यथा लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। हा गर्भित इशारा मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं आणि समग्र समाज बांधवांच्या वतीनं देतोय। ही एक स्मशानभूमी आणि आमची जुन्या गावातली स्मशानभूमी, त्याचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलाय, त्याचे फोटो सुद्धा टाकलेत। तिकडेही आमचे ते थान। अरे का रे बाबा, आम्ही माणसं नाहीत का? असा दुजाभाव का? हा आमचा थेट आरोप आहे की हा जातीवाद आहे। हा जातीवादी प्रशासन आमच्याकडे जाणून बुजून हा खोडसाळपणा करत आहे। ती सुद्धा तुम्ही स्मशानभूमी बघू शकता, तिथली अवस्था मी तुम्हाला दाखवलेली आहे। तात्काळ या दोन्ही स्मशानभूमीचं काम जर मार्गी लागलं नाही तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही, या ठिकाणी ठणकावून सांगतोय। जय भीम।